...2019 में जो चुनाव को लेकर शक था वो अब यकीन में बदलता जा रहा है कि चुनाव एक नौटंकी है और इसे बंद करना चाहिए। हर बार अगर इसी तरह की धांधली करके चुनाव जीतना है तो बेहतर है कि बीजेपी जो है अब अकेले चुनाव लड़े और ये चुनाव की नौटंकी उसे अब बंद कर देना चाहिए। सारे विपक्षियों को मिलकर ऐसे चुनाव का अब बहिष्कार करना जरूरी है, बहिष्कार करना चाहिए। उल्टा चश्मा में अशोक वानखेड़े जी ने कहा कि चुनाव से ठीक पहले महाराष्ट्र में गुजरात के एक व्यापारी ने एक कंटेनर में 450 करोड़ भेज दिए थे। विरार में विनोद तावड़े जी पैसे बांटते हुए पकड़े गए, ये सबको पता है, सबको पता है। संजय राउत जी ने तो काउंटिंग से ठीक पहले सुबह सुबह ही बता दिया था कि क्या रिजल्ट आने वाला है। अब उनका बदनाम किया जा रहा है नाम, ठीक है। उद्धव ठाकरे जी का कहना है कि लोकसभा चुनाव में बीजेपी की क्या दशा थी, 4 महीने में इन्होंने ऐसे कौन से दिए जला दिए भाई जो इनको बहुमत से वोट मिल गए। 153 दहिसर विधानसभा के राजेश येरुणकर जी ने क्या कहा, आइए सुनते हैं लाइव। उनका कहना है क्या ऐसा संभव है कि मेरी माँ, मेरी पत्नी, मेरी बेटी ने भी मुझे वोट नहीं दिया हो। ईवीएम की बैटरी 99% फुल थी, फॉर्म नंबर 70C और ईवीएम सीरियल नंबर मैच नहीं हो रहा था। यह प्रजातंत्र की हत्या है। आइए सुनते हैं लाइव। नमस्कार, मी राजेश येरुणकर, 153 दहिसर विधानसभेचा मनसेचा उमेदवार। आता मतमोजणी सुरू होती, आतमध्ये आपले सगळे काउंटिंग एजंट सगळे आतमध्ये होते आणि त्यांना असं निदर्शन आलं की त्या मशीन मध्ये घोटाळा आहे। त्याचं कारण एवढं त्यांच्या समोर मशीन जेव्हा आली त्या मशीनला 3 सील असतात, एका मशीनला एकच विचारण्यात आलं एकच सील का, त्या निवडणूक दिल्या अधिकारी हा एकच असू शकतं। त्यामुळे एक गोष्ट झाली, प्रत्येक मशीनचा जो चार्जिंग असते तर काही मशीनचं चार्जिंग 99%, काही मशीन चार्जिंग 70%, काही 60%। अहो एवढ्या 2-2 दिवस मशीनला चार्जिंग 99% कसं असू शकतं? सगळं मोठी गोष्ट। मी जिथे राहतो, माझं घर, माझ्या घरात 4 मतं, माझी आई, माझी मुलगी, माझी पत्नी आणि मी, तिथे आम्हाला काही 2च मतं। म्हणजे माझ्या आईनी किंवा माझ्या पत्नीने किंवा माझ्या मुलीने मला मतदान केलं नाही, मी स्वतःला मतदान केलं नाही। अशा प्रकारचं सगळं आतमध्ये घोळ आहे। गेले अनेक वर्ष आम्ही राजकारण काम करतोय। या मतदारसंघामध्ये प्रत्येक माणूस सांगतोय की आम्हाला बदल हवाय, आम्ही जो विद्यमान आमदारांना कंटाळलोय, ते आम्हाला नको आहे, आम्हाला बदल करायचा आहे। मग मतदान गेलं कुठे? प्रत्येक यादीमध्ये 2-2, 3-3, 9-9, 10 मतं फक्त, आणि आमचे कार्यकर्ते त्यांची घरती मतं नाही मिळाली, असा घोळ आहे। मी ज्या काउंटिंग मध्ये ते बघलेले एजंट होते त्यांना मी सांगतो की आपण आपलं मत मांडा, इलेक्शन बंद करून टाका। अतिशय संताप आलेले, बंद करा इलेक्शन। दरवर्षी हे होणार असेल ना तर अजिबात गरज नाहीये। मागच्या 5 वर्षापूर्वी आमच्या 8 मशीन्स फ्रॉड निघालेले, नंबर वेगळे, तिकडे नंबर वेगळे, आमच्याकडे पोलिंग एजंटचा नंबर वेगळा, तरी हे लोक म्हणतात प्रोव्हिजन आहे, असंच करायला लागेल। आता ऑब्जेक्शन घेतलं तर ते IAS ऑफिसर इज नॉट रेडी टू लिसन एट ऑल। साहेब, जर या गोष्टी होणार असेल ना तर ह्या लोकांना दरबार वेळ लागत असेल, किती तुमचाही वेळ जातो, आमचाही वेळ जातो, पक्षाचा इझी घ्यायला लागलेत आपल्या पक्षाला। हे नाही चालणार अजिबात, खूप इझी घ्यायला लागलेत। मग इलेक्शन कॅन्सल करा। त्या गणपत पटेल नगर मध्ये जिथे अजिबात कामं झालेली नाही तिथे लीड येतो। 3 नंबर वॉर्ड मध्ये जनकल्याण मध्ये तिथे मनीषाताईंना अजिबात येऊन दिलं नाही, प्रचाराला येऊन दिलं ना, आम्ही प्रचार करून देणार नाही। त्या वॉर्ड मध्ये त्यांना लीड मिळतो, कसा मिळतो? उमेदवाराला 3 उमेदवाराच्या 163 मध्ये 2 मतदान का? आई बहिणीची, बायकोची, घरातल्या आजूबाजूच्या लोकांची मतं नाही मिळाली। 30 वर्ष राजकारणात म्हणजे एका वर्षाला 1 मत हेच केलंय। हेच होणार असेल तर कशाला इलेक्शन करताय? आमचे टॅक्सचे पैसे घालवायचे, आम्हाला धड रस्ते द्यायचे नाही, काही द्यायचं नाही। त्या हिशोब इलेक्शनचे एक्सपेंडिचर कार्यालयात त्यांचे कन्सेप्ट क्लिअर नाही अजिबात। आज एक रूल लावतात, दुसरा रूल लावतात। यांचं इलेक्शन कमिशन प्रॉपर ट्रेनिंग नाही आहे ना अजिबात। पोलिसांचा गैरवापर करतात हे लोक। IAS ऑफिसर खूप डॉमिनेटिंग आहे आणि आय डोंट थिंक शी शुड बी ऑन द टेबल। तिने रिझाईन केलं पाहिजे। अजूनपर्यंत असं नाही झालेलं, कधी कुठल्या ऑफिसरला कोणी असं बोललेलं आहे, पण मी ऍज अ पब्लिक म्हणते ती IAS ऑफिसर शी शुड रिझाईन। मला नाही माहिती, ती जर एवढ्या मोठ्या पोस्टवर आहे ना तर शी शुड मेंटेन अ डिग्निटी। नाही करत तिथे। स्पष्ट मत आहे, या सगळ्या खबरी घोळ झालाय। मनसेला मतदान स्वतः माझ्या घरी आमची 4 मतदान जनकल्याण मध्ये 10 पैकी फक्त 2च मतदान होईल।
या सगळ्या प्रश्न हे लोक 4 पक्ष 3 पक्ष एकत्र येऊन लढतात. अरे हिंमत असेल तर आमची एकट्याने लढा ना, मग दाखवतो तुम्हाला आमची काय ताकद आहे ती. आम्ही जर ठरवलं ना तर इथून कुणाला बाहेर जाऊन देणार नाही, अख्खी ताकद लावू मनसेच्या भीती. शांत शांत त्याच्यामुळे आम्ही शांत. मशीनच्या नंबर वेगवेगळे करून दिलेले शैलेंद्रमध्ये आणि वेगळा नंबर तर एक वेगळा नंबर. अतिशय लोकशाहीला कलंक आहे आणि आम्हाला दुर्दैवी वाटतं जिथे जिथे आम्ही राहतो त्या ठिकाणी 2-2 6 मतं. मला वाटतं हे एक्सप्लेन जर केलं तर बरोबर. चला एक्सप्लेन करे. असं थोडी होते की एकाच्या घरात 10-20 मतदानाची कुठे गेले. पीपीएच्या शाळा आहे तिथे आमचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे कार्यालय, तिथे फक्त 5 मतं. लोक स्वतः बोलले यावर्षी की आम्ही मनसेला दिलेलं मतं, मग तिथे फक्त 5च. आम्हाला चांगलं जनकल्याण नगर मध्ये मनीषा चौधरीला काय कॅम्पेन करायला नाही दिले, तिथे फक्त लीड कसं काय येतात त्यांचं. आणि अख्खे शिवसेने लोकांनी पण मनसेला मतदान केलं, ते मतं गेले कुठे. आणि यांच्याकडे काय रेस केलं तर डायरेक्टली बोलतात तुम्ही गप्प बसा, आम्ही बरोबर टोटल तुम्ही मॅच करा, बरोबर आहे. हे कुठेतरी आम्हाला जस्टिस पाहिजे. हे असं होत असेल तर काही यूज नाहीये. माझं ना आव्हान आहे, सोशल मीडियामध्ये खूप पॉवर आहे. जेवढी पॉवर आज प्रेसमध्ये, प्रिंट मीडियामध्ये, इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये पण नाही, ती पॉवर सोशल मीडियामध्ये. लेट द पीपल नो व्हॉट इज गोइंग ऑन हिअर, व्हॉट इज गोइंग ऑन विथ द डेमोक्रेसी ऑफ इंडिया. लेट द पीपल नो नाव. एजंटला कसं माहिती की आम्हाला एवढेच मिळणार आहेत करून, म्हणजे आधीपासून सेकंड राऊंडला त्यांनी सांगितलं 6,000 लीड पुढे, 10,000 लीडने पुढे. कसं काय लीड पुढे त्यांना, लीड त्यांची कशी काय पुढे. भाजपचे एजंट स्वतःच सांगतात की लीड पुढे 10,000 लीड. कसं काय. अतिशय दुर्दैवी लोकशाहीला कलंक आहे. त्यामुळे आम्ही सगळ्यांनी वर्कआउट केलेलं. तर मी स्वतःच सांगितलं की तिथे बसून का उपयोग नाही, आम्हाला जेलमध्ये टाकण्याची भाषा करतात. त्यापेक्षा म्हटलं आपण बाहेर पडूया. आणि जे घडलंय सगळं ते चुकीचं आहे, लोकशाहीला कलंक आहे. त्यामुळे आम्ही या फेसबुकच्या माध्यमातून पुढे आलो. त्याचं कारण की लोकांना कळू द्या नेमकं काय घडतंय आतमध्ये ते. त्यामुळे नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र.